पहा प्रॉफिट लॉस अकाउंट समजलं तुम्हाला चांगल्या प्रकारे. आता पहा हा जो नेट प्रॉफिट आहे हा नेट प्रॉफिट कुठे ट्रान्सफर केला जाईल तर कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर केला जाईल. कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला. ते कॅपिटल कुठं दिलेलं असतं तर कॅपिटल दिलेलं असतं बॅलन्स शीटमध्ये. ठीक आहे. बॅलन्स शीट इज अन स्टेटमेंट. लक्षात घ्या इज अ स्टेटमेंट. ते एक स्टेटमेंट आहे. इट इज नॉट अकाउंट. मला सांगा बॅलन्स शीटला अकाउंट म्हणून नाव कुठं दिसतं का हेडिंगला? नाही. म्हणजे ते अकाउंट आहे का? नाही. सरळ सरळ अकाउंट नाही. म्हणजे ते एक स्टेटमेंट आहे. अकाउंट जर असतं तर काय झालं असतं इथं डेबिट साईड असती आणि इथं क्रेडिट साईड असते. इथं तसं नाहीये. इथं तुम्हाला डेबिट साईड आणि इथं अशी क्रेडिट साईड दिली नाही वर डोक्यावर. ठीक आहे. नाही म्हणजे आपण घ्यायची नाही. आलं लक्षात? हा. परंतु लक्षात ठेवा ही लॅबिलिटी साईड जी आहे ना ही लॅबिलिटी साईड इज लाईक पर्सनल अकाउंट. ते पर्सनल अकाउंट असतं सगळं आणि पर्सनल अकाउंटचे क्रेडिट साईड असते. लक्षात ठेवा पर्सनल अकाउंटची क्रेडिट साईड असते आणि ही ॲसेट साईड म्हणजे रिअल अकाउंटची डेबिट साईड. ठीक आहे. रिअल अकाउंटची ही डेबिट साईड असते आणि ही पर्सनलची ही कशाची असते? पर्सनलची क्रेडिट साईड. पर्सनल म्हणजे इथे सर्व पर्सन असतात. जे तुम्हाला सगळे घटक दिसतात ना ते सगळे माणसं आहेत. लक्षात ठेवा ते सगळे काय आहेत? माणसं आहेत. पर्सन आहेत सगळे. आणि हे जे तुम्हाला इथं दिसतंय ना ॲसेट ही सर्व काय रिअल अकाउंट म्हणजे ती सर्व संपत्ती प्रॉपर्टी आहे. आलं का लक्षात? हां. परंतु ती डेबिट साईड आणि रिअल अकाउंटच्या डेबिट साईडचा रूल काय डेबिट वॉट कम्स इन म्हणजे हे आपल्याकडे आलेले असतात. ही ॲसेट आपल्याकडे आलेली असते आपण खरेदी केलेली असते. आलं लक्षात? आणि पर्सनल अकाउंटचा क्रेडिटचा रूल काय आहे की डेबिट द रिसिव्हर क्रेडिट द गिव्हर. क्रेडिट द गिव्हर असतात. हे आपल्या बिझनेसच्या दृष्टीने गिव्हर असतात. बिझनेसला त्यांनी काहीतरी दिलेलं असतं. काय दिलेलं असतं? त्यांनी पैसे दिलेले असते. आलं लक्षात? किंवा बिझनेसचं त्यांच्याकडे देणं असतं. त्यांच्या प्रती देणं असतं. बिझनेस त्यांना पैसे देणार असतो भविष्यामध्ये. कधी देतो? भविष्यात देणार असतो. त्याला काय म्हटलं जातं? म्हणून त्याला लॅबिलिटी म्हटलं जातं. लॅबिलिटीचा अर्थ काय होतो? लॅबिलिटीचा अर्थ होतो देयता. ठीक आहे. काय होतो अर्थ? देयता किंवा देणे. देयता किंवा देणे. ठीक आहे. आपण म्हणतो ना माझ्याकडे देणं भरपूर झालं, मला कोणाचे तरी पैसे द्यायचेत. बरोबर आहे का? त्या प्रकारे म्हणजे आपले सर्व काय असते? देयता असते, देणे असते. ठीक आहे. ॲसेट म्हणजे काय? ॲसेट म्हणजे तुमची संपत्ती किंवा प्रॉपर्टी म्हणा. बरोबर आहे का? त्याच्यानंतर तुमचं काय भांडवल भांडवल नाही म्हणता येत त्याला. भांडवल आपण इकडे घेतो. ठीक आहे. तुमची प्रॉपर्टी म्हणा, ॲसेट म्हणा किंवा संपत्ती म्हणा असे 2-3 नाव आहेत त्याला. लक्षात ठेवा. ठीक आहे. आता इथं पाप कॅपिटल अकाउंट पहिल्यांदाच कॅपिटल अकाउंट दिलं. कॅपिटलमध्ये सर्व आहे ना हे क्रेडिट साईड आहे. लक्षात ठेवा. कॅपिटल अकाउंटची देखील क्रेडिट साईड आहे. त्या क्रेडिट साईडमध्ये जर नेट प्रॉफिट झाला असेल तर आपण कोणत्या साईडला मी सांगितलं होतं तुम्हाला कॅपिटलच्या क्रेडिट साईडला घ्या. म्हणजे या कॅपिटलमध्ये तो नेट प्रॉफिट ॲड केला जातो. ठीक आहे. इथं दिलं नाही ॲड केलेलं पण ॲड केला जातो. नेट प्रॉफिटमध्ये नेट प्रॉफिट कॅपिटलमध्ये काय केला जातो? ॲड केला जातो. ॲड केला जातो म्हणजे ही क्रेडिट साईड आहे. क्रेडिटमध्ये काहीतरी आणखीन ॲड झालं म्हणजे क्रेडिटच झालं ना ते. बरोबर आहे का नाही? जर एखाद्या पॉझिटिव्ह गोष्टमध्ये पॉझिटिव्हच ॲड होत असेल तर ते पॉझिटिव्ह झाले असं आपण म्हणतो. आलं लक्षात? तसं क्रेडिटमध्ये एखादी घटना जर ॲड झाली, एखादी आयटम जर ॲड झाला तर तो क्रेडिटच झाला. डेबिटमध्ये एखादा घटक जर ॲड झाला तर तो डेबिटच झाला. लक्षात ठेवा. ते पुढं समजून जाईल तुम्हाला. कॅपिटल म्हणजे या 2-3 लोकांनी जे काही पार्टनर असतील बिझनेसचे, उशीर करत जाऊ नको रे, जे काही पार्टनर असतील त्यांनी काय केलेलं असतं? लक्षात ठेवा. बिझनेसला पैसे दिलेले असतात. काय दिलेले असतात? बिझनेसला पैसे दिलेले असतात आणि बिझनेस त्यांच्या पैशाला काय म्हणेल मग? कॅपिटल म्हणेल. म्हणजे या लोकांचं इतकं कॅपिटल आहे आणि कॅपिटल आपण एका ओनरला असं ट्रीट करतो. आलं लक्षात? हे कॅपिटल अकाउंट म्हणजे बिझनेसच्या ओनरचे असतात. बिझनेसच्या जे काही प्रोप्रायटर पार्टनर जे असतील त्यांचे असतात. आलं लक्षात? म्हणजे ABC हे 3 पार्टनर आहेत आणि त्यांनी इतके पैसे काहीतरी समथिंग दिले तर इथे लिहिले जातात किती दिले, काय दिले. नेट प्रॉफिट झाला तर त्यांचं भांडवल कॅपिटल वाढतं. लॉस झाला तर भांडवल त्यांचं कमी होतं, कॅपिटल कमी होतं. आलं का लक्षात? हां. त्याच्यानंतर पार्टनर करंट अकाउंट. आता करंट अकाउंट काय पहा, कॅपिटल अकाउंटचाच दुसरा पार्ट म्हणजे करंट अकाउंट. ज्यावेळेस तुमचं फिक्स कॅपिटल मेथड असते, कॅपिटलमध्ये काहीच कमी जास्त होत नाही, त्यावेळेस कॅपिटल आपण बाहेर घेतो आणि करंट अकाउंट मध्ये आपण काहीतरी कमी जास्त करतो. म्हणजे नेट प्रॉफिट झाला तर करंट अकाउंटमध्ये ॲड होणार, नेट लॉस झाला तर करंट अकाउंटमधून लेस होणार. ठीक आहे. अशा प्रकारे. ठीक आहे. ज्यावेळेस तुम्ही ॲक्च्युअलमध्ये प्रॉब्लेम सोडवताल त्यावेळेस तुमच्या चांगल्या प्रकारे लक्षात येईल. एकंदरीत असं लक्षात घ्या की कॅपिटल अकाउंट म्हणजे एक मोठा भाऊ आहे आणि हा करंट अकाउंट त्याचा छोटा भाऊ. म्हणजे ह्याच्या
हा जर अनुपस्थित असेल तर हा त्याचं सर्व काम करेल. आलं का लक्षात? हां. त्याच्यानंतर इथं देखील दिलं पार्टनर्स करंट अकाउंटचा क्रेडिट बॅलन्स असतं. हे सगळ्यांचं क्रेडिट बॅलन्स दिलं असतं. जर करंट अकाउंटचं डेबिट बॅलन्स असेल तर डेबिट साईड इथं ॲसेट साईडला येतं, लक्षात ठेवा. कॅपिटल अकाउंटचं जर डेबिट बॅलन्स असेल तर ॲसेट साईडला येतं, कारण ॲसेट साईड इज लाईक डेबिट साईड आणि लायबिलिटी साईड इज लाईक क्रेडिट साईड. आलं लक्षात? आपण अकाउंट जर पाहिलं तर अकाउंटला लेफ्ट हँड साईड इज डेबिट साईड अँड राईट हँड साईड इज क्रेडिट साईड असं आपण लिहितो. डावी साईड ही डेबिट आहे आणि उजवी साईड ही क्रेडिट आहे असं लिहितो आपण अकाउंटमध्ये. परंतु अकाउंट नसल्यामुळे ह्याला थोडं उलट लिहितो. काय लायबिलिटी साईड ही क्रेडिट सारखी आणि ॲसेट साईड डेबिट सारखी. तिथे लिहायची गरज नाही तसं डेबिट क्रेडिट, पण तसंच असतं. आलं का लक्षात? त्याच्यानंतर इथं प्रॉफिट अँड लॉस. आता दुसरा कोणता प्रॉफिट अँड लॉस झाला नेट प्रॉफिट व्यतिरिक्त तरी इथंच लिहिला जाईल. नेट प्रॉफिट असेल तर इथंच लिहिला जाईल. ठीक आहे. प्रॉफिट अँड लॉस म्हणजे ह्याच्यात लॉस नाही, लक्षात ठेवा. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचं जे काही बॅलन्स असेल त्याच्यामधला फक्त निव्वळ प्रॉफिट इथं, लॉस असेल तर डेबिट साईडला असतो. आलं लक्षात? तिथे प्रॉफिट लॉस नावच, परंतु तिथं लिहिला म्हणजे लॉसचा इफेक्ट आणि इथं लिहिला म्हणजे प्रॉफिटचा इफेक्ट. आलं का लक्षात? ज्यावेळेस तुम्ही प्रॉब्लेम सोडवता त्यावेळेस आणखीन चांगलं समजेल. ठीक आहे. त्याच्यानंतर आता बँक लोन ऑन मॉर्गेज. मॉर्गेज म्हणजे काय? आपण काहीतरी संपत्ती ठेवून, तारण ठेवून एखाद्या बँकेकडे लोन घेतलं त्याला आपण मॉर्गेज असे म्हणतो. आलं लक्षात? म्हणजे तुमच्या बिझनेसची एखादी ॲसेट तुम्ही ठेवली, एखादी मशिनरी त्यांच्याकडे गहाण ठेवली म्हणजे तिथे नेऊन ठेवायची नाही. जसं आपण सोनं तारण ठेवतो तसं सोनं नेऊन कसं ठेवतो तसं मशिनरी तिथं नेऊन ठेवायची नाही. त्याची जी काही कागदपत्र असतील, ठीक आहे, जे काही त्याचे डॉक्युमेंट असतील ते डॉक्युमेंट आपण त्यांच्याकडे देतो, त्याला आपण मॉर्गेज असं म्हणतो. ठीक आहे. त्याच्यानंतर बँक लोन. आता बँकेकडून तुम्ही लोन घेतलं असेल पैशाच्या स्वरूपामध्ये, बँकेकडून कर्ज स्वरूपामध्ये काय अमाऊंट घेतली असेल तर आपण काय म्हटलं जातं? बँक लोन. बँकेकडून पैसे घेतले म्हणजे भविष्यामध्ये कधीतरी पैसे परत करायचे. ठीक आहे. आणि हे लोन ऑन मॉर्गेज म्हणजे देखील आपण बँकेकडून किंवा एखाद्या दुसऱ्या व्यक्तीकडून घेऊ शकतो. आता इथं बँकेचं नाव आलंय म्हणजे आपण बँकेकडूनच लोन घेतलं, लक्षात ठेवा. लोन म्हणजे कर्ज आणि हे कर्जाचे पैसे कधी तुम्हाला परत करावेच लागतात. ठीक आहे. लोन फ्रॉम पार्टनर्स. आता पार्टनर्स पण असे असतात, बिझनेसला कॅपिटलही देतात, त्यावेळेस आपण त्यांचं नाव कॅपिटलमध्ये लिहितो. आणि काही पार्टनर असे असतात, ठीक आहे, आता मी तुम्हाला जास्त कॅपिटल देणार नाही, मी जे काही पैसे देईल त्याच्यावर मला व्याज पाहिजे, मी तुम्हाला कर्ज म्हणून पैसे देईल. 1 लाख रुपये पाहिजेत का, 10 लाख पाहिजेत का, देतो, पण त्याच्यावर मला फिक्स रेट प्रमाणे जे तुम्ही बाहेर लोकांना व्याज देताना तेच व्याज मला द्या, मी तुम्हाला पैसे देतो, असा एखादा पार्टनर म्हणतो. त्यावेळेस ते लोन आपण कोणाकडून घेतलेलं असतं? पार्टनरकडून घेतलेलं असतं, लक्षात ठेवा. या 2-3 पार्टनर आहेत, त्याच्यापैकीच एखादा कोणता तरी असतो, त्याच्याकडे जास्त पैसे असतात आणि तो बिझनेसला काय देतो? पैसा देतो लोन स्वरूपामध्ये. लक्षात, त्याला म्हटलं जातं लोन फ्रॉम पार्टनर. पुढे तुम्हाला दिसतं बिल्स पेबल. आता बिल आहेत पहा, आता याची मोठी स्टोरी, याच्यावर एक चॅप्टरच आहे बिल ऑफ एक्सचेंज. ठीक आहे. त्याच्यामध्ये बिल्स काय ते मागच्या वर्षी मी सांगितलं असेल थोडंफार. बिल पेबल पहा. बिल्स पेबल म्हणजे काय? एक बिल असतं. बिल म्हणजे तुम्ही कोणते बिल डोळ्यासमोर आणा, बिल म्हणजे एखादं बिल आणि त्याचे पैसे पे करायचेत आपल्याला, म्हणजे ती लायबिलिटी झाली, बरोबर आहे का नाही? आणि त्याच्या ऑपोजिट जर बिल्स रिसिवेबल नाव असेल तर त्याचे पैसे रिसिव्ह होणार असतात, ते ॲसेट साईडला. बिल्स पेबलचे ऑपोजिट बिल्स रिसिवेबल. बिल्स पेबल जर लायबिलिटी साईडला येत असेल तर बिल्स रिसिवेबल कुठे येणार? ॲसेट साईडला येणार. लक्षात घ्या. तुम्ही फक्त इतकं लक्षात ठेवा, एक असं बिल असतं म्हणजे आपण कुणाकडून तरी उधारीने खरेदी केलेली असते, लक्षात ठेवा. आपण आपल्या दुकानदाराकडून उधारीने खरेदी केली आणि भविष्यामध्ये त्याचे पैसे आपल्याला द्यायचे असतात. तो म्हणतो मला तुमच्यावर विश्वास नाही, तुम्ही मला एक असे बिल लिहून द्या. ठीक आहे. गव्हर्नमेंटचं ते बिल असतं आणि ते आपण लिहून देतो, बिल ऑफ एक्सचेंज. बिल त्याला निगोशिएबल बिल म्हणतात. ठीक आहे. मग त्याच्यावर काय लिहिलं जातं? 2 months आफ्टर डेट किंवा जी काही तारीख असेल, जे काही पिरियड असेल तितकं लिहिलं जातं. 2 months आफ्टर डेट पे टू मी और माय ऑर्डर द सम ऑफ रुपीज 20,000, 12,000, 1 lakh जे काय असेल ते, अशा प्रकारचं एक स्टेटमेंट दिलेलं असतं त्याच्यावर. म्हणजे कोण लिहितं? ते आपला दुकानदार लिहितो की असं असं बिल, असं असे तुम्ही पैसे घेतलेलं आहे आणि त्याचे पैसे इतक्या दिवसामध्ये मला परत करा, असं त्याचं स्टेटमेंट असतं. आपण त्याच्यावर साईन करतो. ते बिल कोणाकडे असणार? ते आपल्या क्रेडिटरकडेच असणार, लक्षात ठेवा. मग त्याला आपण पैसे पे करायचे असतात भविष्यामध्ये, म्हणून त्याला काय म्हटलं जाईल? बिल्स पेबल म्हटलं जाईल. आलं लक्षात? त्याच्यानंतर बँक ओव्हरड्राफ्ट. आता बँक ओव्हरड्राफ्ट बद्दल मी भरपूर माहिती सांगितलेली. कोण सांगेल का बँक ओव्हरड्राफ्ट काय असतं काय नाही? बँक ओव्हरड्राफ्ट सांगा, माहिती कोणाला? तुला माहिती, बाकी नाही. लक्षात ठेवा,
बँक ओव्हरड्राफ्ट पाहू. ज्यावेळेस तुमच्या एखाद्या बँकेमध्ये, ठीक आहे, तुमचं बँक बॅलन्स, तुमच्याकडे बँक बॅलन्स समजा 1,00,000 रुपये आहे. किती रुपये तुमच्या बिझनेसचं म्हणा, तुमचं म्हणा, किती रुपये बॅलन्स आहे तुमच्याकडे? 1,00,000 रुपये. आणि तुम्हाला आता पेमेंट करायचं आहे 1,25,000, 1,25,000चं तुम्हाला पेमेंट करायचं आहे. तुमच्याकडे किती बॅलन्स अवेलेबल आहे? 1,00,000. ठीक आहे. आणि तुम्हाला पेमेंट किती करायचं आहे? 1,25,000चं. मग तुम्ही पेमेंट करू शकता का? करू शकता पेमेंट. 25,000 नाहीत ना तुमच्याकडे, मायनसमध्ये. ठीक आहे, कमी आहेत, 25,000 रुपये कमी आहेत. ठीक आहे, पण तुम्ही पेमेंट करू शकता 1,25,000 मधून. 1,00,000 मधून 1,25,000 गेले, जातात का? जातात ना. ठीक आहे, करा त्याचं सबस्ट्रॅक्शन करा, वजाबाकी करा. किती राहतील? -25,000 राहतील ना. म्हणजे मायनस बॅलन्स राहील तुमच्याकडे. आलं लक्षात? म्हणजे ही वर प्लसची संख्या असते, ही मायनस असते. ठीक आहे, इथं प्लस 1,00,000 आहेत तुमच्याकडे, बरोबर आहे का? आणि इथं -1,25,000 झाले, -1,25,000 झाले. ठीक आहे, ह्याची जर वजाबाकी केली तर -25,000 येतील. म्हणजे तुमच्याकडे 25,000 रुपये मायनसमध्ये जातील. ज्यावेळेस तुम्ही 25,000 रुपये भरताल बँकेमध्ये, त्यावेळेस तुमचं बॅलन्स 0 होईल. आलं लक्षात? तुम्ही म्हणता, अरे मी 25,000 आता टाकले, बॅलन्स 0 दाखवतोय आणि अगोदर 25,000 दाखवत होतं, 50 दाखवायला पाहिजे. कसं दाखवलं? अगोदर मायनस बॅलन्स आहे ना तुमचा. त्याच्यामध्ये जर तुम्ही ॲड केले 25,000, लक्षात घ्या, परत त्याच्यामध्ये जर 25,000 तुम्ही ॲड केले, ठीक आहे, म्हणजे -25,000 आणि +25,000, 0 होईल ना सगळे. ठीक आहे, मॅथचा इतका तर रूल माहीत असेल, प्लस मायनस, ठीक आहे, मायनस होतं सगळं. समजलं का? म्हणजे बँक ओव्हरड्राफ्ट एकंदरीत इतकं लक्षात ठेवा, बँक ओव्हरड्राफ्ट म्हणजे एक प्रकारचं लोन असतं, शॉर्ट टर्म लोन म्हणतो आपण त्याला. आलं लक्षात? लोन असतं ते, म्हणजे बँकेने आपल्याला दिलेले असते ते 25,000 आणि त्याच्यावर इंटरेस्ट पण बँक चार्ज करत असते. आलं लक्षात? त्याच्यानंतर पहा, सन्ड्री क्रेडिटर्स आणि कसे सन्ड्री म्हणजे एकंदरीत लक्षात ठेवा. सन्ड्री नाव असेल नसेल काय घेणं देणं आपल्याला, फक्त क्रेडिटर्स नाव म्हणजे काय? क्रेडिटर्सचा अर्थ काय होतो? क्रेडिटरचा अर्थ कोण सांगेल? डेटरच्या ऑपोजिट क्रेडिटर. लक्षात ठेवा, डेटर जर असतील तर इथं ॲसेट साईडला, क्रेडिटर असतील तर लायबिलिटी साईडला. क्रेडिटर म्हणजे आपले दुकानदार. क्रेडिटर म्हणजे कोण? आपले दुकानदार. आणि डेटर म्हणजे कोण? आपण ज्याचे दुकानदार. येते लक्षात? क्रेडिटर म्हणजे कोण? आपले दुकानदार. आणि डेटर म्हणजे कोण? आपण ज्याचे दुकानदार, म्हणजे आपले कस्टमर. आलं लक्षात? डेटर म्हणजे आपले कस्टमर आणि क्रेडिटर म्हणजे आपले दुकानदार. आणि दोघंही उधारीचे, दोन्हीकडे उधारीचं खातं. आलं लक्षात? आपलं त्यांच्याकडे उधारीचं खातं असतं आणि त्यांचं आपल्याकडे उधारीचं खातं असतं, कस्टमरचं. आलं लक्षात? कस्टमर असतात ॲसेट साईडला, म्हणजे कस्टमरकडून आपल्याला पैसे येणार असतात ना भविष्यामध्ये, मग ते आपली ॲसेट झाली. आणि भविष्यामध्ये क्रेडिटरचे पैसे आपल्याला पे करायचे असतात, म्हणजे ती आपली लायबिलिटी झाली. सोपं आहे का नाही? असे प्रत्येकाला आपल्याकडे ऑपोजिट शब्द आहेत, विरोधार्थी शब्द आहे आपल्याकडे. ते तुम्ही लक्षात ठेवलं ना, म्हणजे काहीच अडचण होणार नाही. तर पोरांना काय होतं बा, डेबिट क्रेडिटमध्येच भरपूर कन्फ्युजन होतं. आणि मग डेटर कोणत्या साईडला येतं, क्रेडिटर कोणत्या, असं जर तुम्ही ट्रिकने लक्षात ठेवलं ना, तर परफेक्ट लक्षात राहतं. काहीच हरकत नाही. प्रत्येकाला अपोजिट शब्द आहे, फक्त लक्षात ठेवा, विरोधार्थी शब्द पाठ करा, तुमच्या सगळं लक्षात राहील. ओके. त्याच्यानंतर पुढे दिलंय पहा, याच्यामध्ये जर एनी ॲडजस्टमेंट असेल, समजा क्रेडिटर वाढले तर काय होतील? ॲड होतील. क्रेडिटर कमी झाले तर लेस होतील. मग क्रेडिटर कमी कसे होतील? आपण पैसे त्याला पे केले, झाले कमी. आपण आणखीन त्याच्याकडून खरेदी केली, झाले ॲड. त्याने आपल्याला डिस्काउंट दिला, आपल्या दुकानदाराने. आपण त्याला 1,00,000 रुपये देणार होतो, ते काय म्हणले? आहे तुम्ही आमच्या जवळचे, तुम्ही 1,000 रुपये कमी द्या, तुमच्यासाठी डिस्काउंट. फायदा झाला ना आपला, आपण कमी करणार ना मग 1,000. ठीक आहे, तशा प्रकारे. त्याच्यानंतर पहा, डिस्काउंट ऑन क्रेडिट, परत तेच आलं पहा, प्रोव्हिजन आहे, प्रोव्हिजन केली, तो आपल्याला देणार आहे. मी जे सांगितलं तेच परत आलं, काय गरज नाही बघायचं. पहा, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आहेत आउटस्टँडिंग. आता तुम्ही म्हणताल, मी तर सांगितलं हे सर्व माणसं असतात आणि आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस का माणूस आहे का? आहे का माणूस? आहे, माणूसच आहे तो, लक्षात ठेवा. कोणता माणूस आहे तो? माणसाचे 3 प्रकार आहेत आपल्या अकाउंटमध्ये. पर्सन म्हणजे एक नॅचरल पर्सन, आपल्यासारखा, चालता बोलता. ठीक आहे, ज्याला चिमटा घेतला तर चिमटा लागतो, हसला तर हसतो, रडवला तर रडतो. ठीक आहे, अशा प्रकारचा म्हणजे नॅचरल पर्सन. ठीक आहे. आणि जो आर्टिफिशियल पर्सन असतो, क्रिएटेड बाय लॉने तयार केलेला, ज्याला चिमटा घेतला तरी कळत नाही, म्हणजे येडा असतो का तो? नाही, निर्जीव असतो तो, लक्षात ठेवा. परंतु
आपण त्याचा रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून काम करतो. जसा बिझनेस पण एक व्यक्तीच आहे ना, कंपनी एखादी व्यक्ती, एखादी बँकही व्यक्तीच आहे, परंतु ते एक आर्टिफिशियल पर्सन आहे, क्रिएटेड बाय लॉने तयार केलेली एक पर्सन आहे. आलं लक्षात. मग आता हे जे लोक असतात ना, हे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस किंवा इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स, ठीक आहे, अशा प्रकारचे, किंवा प्रीपेड, प्री रिसिव्ड असे जे शब्द लागतील ना एखाद्या एक्सपेन्सेस समोर किंवा इन्कम समोर, त्यावेळेस त्याला काय म्हटलं जातं, रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंट असतं त्यांचं. आलं लक्षात. म्हणजे ते व्यक्तीसारखं प्रेझेंट केलं जातं. ठीक आहे, आपण हेच उदाहरण घेऊ. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस असतील, समजा आता एक एक्झाम्पल आपण एक्सपेन्सेस स्पेसिफिक दिलं नाही, आपण इथं घेऊ लाईट बिल. ठीक आहे, लाईट बिल. आता मला सांगा, ज्यावेळेस तुम्ही लाईट बिल पेड करता, या महिन्याचं लाईट बिल पेड केलं, तुम्ही काय म्हणताल, मी लाईट बिल पेड केलं. या महिन्याचं लाईट बिल तुम्ही पेड केलं नाही, तुम्ही काय म्हणताल, अरे माझे लाईट बिलचे पैसे देणं बाकी आहे, मला लाईट बिलचे पैसे द्यायचेत. काय म्हणता तुम्ही, मला लाईट बिलचे पैसे द्यायचे. म्हणजे लाईट बिल एक व्यक्ती का, एखाद्या व्यक्तीचे पैसे द्यायचे असताना आपण काय म्हणतो, अरे मला त्या रमेशचे पैसे द्यायचे, त्या सुरेशचे पैसे द्यायचे, बरोबर आहे का. तसं तुम्ही काय म्हणताल, मला लाईट बिलचे पैसे द्यायचे. लाईट बिल का व्यक्ती नाही, परंतु एक व्यक्तीसारखा रिप्रेझेंट करतो ना आपण त्याला, आणि म्हणून त्याला काय म्हटलं तर रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंट असतं त्याचं. आलं लक्षात. म्हणून कुठं येणार लायबिलिटी साईडला, त्याचंही देणंच असतं आपल्याप्रती. ठीक आहे, आपण त्याला देणं असतं. त्याच्यानंतर इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स, तेच प्रकार. आपलं इन्कम आपल्याला ॲडव्हान्समध्ये मिळालं, लक्षात ठेवा. इन्कम कुणाला आपल्याला मिळालं म्हणजे बिझनेसला मिळालं, आणि ॲडव्हान्समध्ये मिळालं म्हणजे पुढचं भविष्यातील आताच मिळालं. आपल्या डोक्यावर ओझं झालं ना, त्याचं डोक्यावर ओझं झालं की लायबिलिटी म्हणा. डोक्यावर ओझं म्हणजे लायबिलिटी. आपण म्हणतो ना, अरे माझ्याकडे खूप देणं झालंय आणि त्याचं मला ओझं झालं. ओझं जास्त, देणं म्हणजे ओझंच असतं, लायबिलिटी म्हणजे ओझंच असतं. आलं लक्षात. आता मला सांगा, समजा तुम्ही कुठेतरी काम करताय, जॉबला आहेत कुठं, तुम्हाला या महिन्याची सॅलरी आली, तुमच्या दृष्टीने लक्षात घ्या, आता ती इन्कम आहे. पुढच्या महिन्याची सॅलरी जर आली, तुम्ही काय म्हणता, अरे मला ती सॅलरी आली, ती पगार अगोदरच ॲडव्हान्समध्ये दिली, माझ्या डोक्यावर आता ते ओझं, एकतर मला ते काम करून फेडावे लागतील पैसे, नाहीतर कामाला नाही गेलो मी तर मला त्याचे पैसे परत करावे लागतील. बरोबर आहे का ना. मग एक तर तुम्हाला तुमचं काम द्यावं लागेल, नाही तर पैसे परत द्यावे लागतील. दोनच प्रकार आहेत ना त्याच्यामध्ये. तसं इथं इन्कम ॲडव्हान्समध्ये मिळालं म्हणजे तुमच्या डोक्यावर लायबिलिटी झाली, ती लायबिलिटी भविष्यामध्ये त्याचे पैसे द्यायचे तुम्हाला. ओके. त्याच्यानंतर आता प्रोव्हिजन फॉर टॅक्सेससाठी प्रोव्हिजन करून ठेवली. आपण 31 मार्चच्या नंतर टॅक्स भरतो. पूर्ण किती प्रॉफिट झाला, किती लॉस झाला, किंवा त्याचं पेमेंट केलं नाही पूर्ण, आपण त्याच्यासाठी प्रोव्हिजन करून ठेवली भविष्यामध्ये. ती प्रोव्हिजन केली आपण, भविष्यामध्ये देणं आहे ना ते. आलं लक्षात. ती प्रोव्हिजन करून ठेवली म्हणजे एकंदरीत रिझर्व करून ठेवली अमाऊंट, भविष्यामध्ये देणं आहे ते, आता जरी नाही दिले तरी. आलं लक्षात. हां, दिले जर असते आपण ते टॅक्स, तर मग ते एक्सपेन्सेसमध्ये गेला. आपण एक्सपेन्स साईडला लिहिलं असतं, प्रॉफिट लॉसच्या डेबिट साईडला लिहिलं असतं. आलं लक्षात. समजलं ना सगळं. लायबिलिटीमध्ये काय अडचण नाही. ठीक आहे. आता ॲसेट साईड पाहू शेवटची. ॲसेट साईड झाली की झाली मोकळे. तुम्ही मोकळे झाले नाही, आणखी ट्रायल बॅलन्स आहे. ट्रायल बॅलन्समध्ये क्वेश्चनचा पार्ट असतो, सगळे हेच असतं. नंतर आता ट्रायल बॅलन्स जर समोर आणलं तुम्ही पटापट उत्तर द्याल. आलं लक्षात. आता इथं सुरुवातीला दिसते तुम्हाला गुडविल. आता गुडविल काय आहे, गुडविलबद्दल आपण मागच्या वर्षी पाहिलं होतं. गुडविल काय असते काय नाही. इनटँजिबल ॲसेट आहेत. इनटँजिबल म्हणजे कसे रे, आता ॲसेटचे प्रकार केलेले जातात, इनटँजिबल आणि टँजिबल. टँजिबलमध्ये फिक्स आणि करंट ॲसेट असे परत असतात. त्याच्यामध्ये आणखीन लिक्विड ॲसेट असे त्याचे उपप्रकार पडतात, ते आपल्याला पाहिजे नाही. फक्त टँजिबल इनटँजिबल पहा. टँजिबल म्हणजे काय, ज्याला आपण स्पर्श करू शकतो, हात लावू शकतो. बरोबर आहे का. त्याला उचलू शकतो. काय काय उचलू शकत नाही. बरं, आता समजा हे बेंच आहे, फर्निचर, त्याला आपण उचलू शकतो. बरोबर आहे का ना. त्याला हात लावू शकतो, ती झाली टँजिबल. स्पर्श करू शकतो. बिल्डिंग आहे, स्पर्श करू शकतो. पण बिल्डिंग तुम्ही म्हणताल, बिल्डिंग कुठं उचलू शकतो का आपण. जमीन आहे, जमीन कुठं उचलू शकतो, पण त्याला हात लावू शकतो ना. बरोबर आहे का ना. बिल्डिंगला, जमीनला हात लावू शकतो, फर्निचरला हात लावू शकतो, फॅनला हात लावू शकता तुम्ही. ते ॲसेटच आहे. ठीक आहे. हात लावून बघा, फॅन चालू आहे आता. ठीक आहे. त्याच्यानं पहा, हे झाले टँजिबल ॲसेट. हे काय झाले, टँजिबल ॲसेट. आता इनटँजिबल ॲसेट म्हणजे काय, जर आपण पाहू शकत नाही, हात लावू शकत नाही, ठीक आहे, दिसत नाही आपल्याला ते, परंतु असतात, ॲसेट असतात. जसं की गुडविल. तुम्ही पाहिजे का गुडविल कशी आहे, काळी गोरी पांढरी नाही, चालते फिरते बोलते, काय चाललं काय नाही म्हणते, असं आहे का, काही नाही. तसे इंटेंजिबल असतात. कोणकोणते इंटेंजिबल ॲसेट आपल्याकडे 4 एक आहेत इंटेंजिबल. गुडविल, पेटेंट, ट्रेडमार्क आणि कॉपीराईट, हे 4 इंटेंजिबल ॲसेट आहेत. ठीक आहे. आता इथं मागं पुढं कुठेतरी दिले असतील त्या बघू, पण या 4 इंटेंजिबल ॲसेट आहेत. इंटेंजिबल ॲसेट म्हणजे लक्षात ठेवा, फक्त
त्याला आपण स्पर्श करू शकत नाही, हात लावू शकत नाही, पाहू शकत नाही, फक्त ॲसेट असतात म्हणजे त्याचं पैशामध्ये आपण त्याचं काहीतरी व्हॅल्यू काढतो, त्याला आपण म्हटलं जातं इंटॅन्जिबल ॲसेट. त्याच्यातली एक गुडविल आहे. आता गुडविल म्हणजे काय? गुडविलचा मराठीत अर्थ पाहिला तर होतो नावलौकिक. नावलौकिक, ठीक आहे. म्हणजे आपल्या बिझनेसचं असं नाव झालेलं असतं की नुसत्या नावावरच लोक आपल्याकडून खरेदी करतात, त्याला म्हटलं जातं नावलौकिक, गुडविल. आलं लक्षात? गुडविल चांगली असेल तर लोक येतात खरेदी कर. जसं की अमृततुल्य चहा, नुसतं अमृततुल्य चहा म्हणलं की तुम्ही पितात ते, बरोबर आहे का? कारण तुम्हाला माहिती ब्रँड इज ब्रँड, बरोबर आहे का? आयफोन म्हणलं की काहीच बनणार नाही त्याचं. किती अमाऊंट आहे ना, ओके डन, बरोबर आहे. नवीन तशीच एखादी कंपनी आली आयफोन सारखी, घेताल का तुम्ही? तितकीच किंमत, सगळं सारखं घेताल का? फक्त आयफोन नाव नाही त्याच्यावर, सगळं सारखं घेताल का तुम्ही? नाही घेणार. आयफोन आहे, ब्रँड आहे, ब्रँड इज ब्रँड. गोलीगत धोका माहिती आहे तुम्हाला. तसं इथं गोलीगत धोका आपल्याला मिळणार आहे, लक्षात ठेवा. का कुठं मिळतो, काय मिळतो, तिथं काळजी करावी लागते. ठीक आहे. आता लँड अँड बिल्डिंग. लँड अँड बिल्डिंग म्हणजे काय? बिल्डिंग आणि जमीन आणि बिल्डिंग, ठीक आहे, सांगण्याची गरज नाही. डेप्रिसिएशन लेस केला जातो त्याच्यामधून, कोणती ॲसेट असो त्याच्यातून डेप्रिसिएशन लेस केला जातो. डेप्रिसिएशन म्हणजे काय? घसारा. घसारा म्हणजे काय? झीज होणे. बिल्डिंगची झीज झाली, कशाची? एखाद्या ॲसेटची झीज झाली तर लेस केले जातात. आलं का लक्षात? हां, काय असो, प्लांट अँड मशिनरी झीज झाली, लेस करा. आणि ह्याचा सेकंड इफेक्ट लॉस झाला ना, आपला लॉस झाला म्हणून सेकंड इफेक्ट कुठे केला जातो? प्रॉफिट लॉस डेबिटला. त्याची ॲडजस्टमेंट असते डेप्रिसिएशनची, ते आपण नंतर ज्यावेळेस येईल त्यावेळेस पाहू. फक्त आता लक्षात घ्या काय होतं ते, ठीक आहे. त्याच्यानंतर आहे फर्निचर अँड फिक्चर. फर्निचर अँड फिक्चर म्हणजे काय? फर्निचर म्हणजे तुमचे टेबल, बेंच जे वगैरे असतात ना, ते सर्व फर्निचरमध्ये येतात. चेअर वगैरे हे सर्व. आलं लक्षात? हा बोर्ड डिजिटल नाही, हा डिजिटल बोर्ड आहे, त्याच्यामुळे फर्निचरमध्ये नाही येणार, लक्षात ठेवा. त्याच्याने जो साधा बोर्ड असतो तो देखील हे फर्निचरमध्ये येणार, ठीक आहे. हे डाईस वगैरे सर्व फर्निचरमध्ये येणार. फर्निचर आणि फिक्चर आणि त्याच्यासोबतचे जे काय साहित्य असतात फर्निचर सोबतचे, ती सर्व आपले ॲसेट असते. आलं लक्षात? त्याचं काय डेप्रिसिएशन झाला, लेस केला जातो आणि लेस करून अमाऊंट बाहेर लिहिली जाते, ठीक आहे. इथं प्लस मायनस काय केलं जातं? लेस म्हणजे इथून लेस करणं आणि कॅल्क्युलेशन बाहेर. ओके, समजलं. त्याच्यानंतर आता इक्विपमेंट. इक्विपमेंट म्हणजे काय? इक्विपमेंट पण एक ॲसेट आहे. इक्विपमेंट म्हणजे सांगता येईल का कोणाला? काय वस्तूच असते, मशिनरी सारखी असते, छोटी वस्तू असते. जसं की तुम्ही एखाद्या दवाखान्यामध्ये गेलात तर तिथं जे काही जे साहित्य असतं ना डॉक्टरांचं, त्याला आपण तुम्ही असं म्हणू शकता ही मशिनरी, त्याला इक्विपमेंट म्हणतो आपण, साहित्य म्हणतो ते, नाही का? त्याला इक्विपमेंट म्हणजे नाजूक जे सामान असतं ना कोणत्या ह्याचं, त्याला इक्विपमेंट म्हटलं जातं. ते म्हणजे ॲसेटच असते, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आहे डिलिव्हरी व्हॅन किंवा मोटर व्हॅन. डिलिव्हरी व्हॅन किंवा मोटर व्हॅन, जर आपल्याला एखाद्या वस्तू कुठेतरी डिलिव्हर करायच्या असतील, पाठवायच्या असतील, ठीक आहे, तर त्याचे जे व्हॅन असतं किंवा त्याची जी मोटर असते, मोटर गाडी, मग त्याच्यामध्ये आपली कोणती बिझनेसची टू व्हीलर जरी असेल तरी आपल्या दृष्टीने, बिझनेसच्या दृष्टीने काय ती ॲसेटच आहे. फोर व्हीलर असेल तरी ॲसेटच आहे. बिझनेससाठी वापरताना तर बिझनेससाठी ॲसेट आहे. तुम्ही पर्सनल जर घेऊन गेलात, बाईकवर जात असताल आणि त्याला बिझनेसच्या ॲसेटमध्ये कन्वर्ट करता येत नाही, लक्षात ठेवा. ती तुमची पर्सनल झाली, पर्सनल दृष्टीने तुमची ॲसेट आहे, परंतु बिझनेसच्या दृष्टीने लक्षात ठेवा नाही. बिझनेसची डिलिव्हरी व्हॅन किंवा मोटर व्हॅन असेल तर ॲसेट. त्याच्यानंतर त्याचा काय डेप्रिसिएशन झाला, मायनस केला जातो. लीज होल्ड किंवा फ्री होल्ड प्रिमायसेस. प्रिमायसेस म्हणजे मोकळी जागा, ठीक आहे. तुमच्याकडे लीजने घेतलेली काही जागा असेल किंवा फ्री होल्ड जी काही तुमची काही मोकळी जागा असेल, आवार मोकळा, ज्याला आवार म्हटला जातो, परिसर म्हटला जातो, आलं लक्षात? असा मोकळा परिसर असेल, बिझनेस होऊन काहीतरी बाहेर राहतोय, ती तुमची ॲसेट झाली ना. तुम्ही ती वापरत जरी नसाल तरी बिझनेसच्या नावाने आहे, बिझनेसने खरेदी केली. सर्व पार्टनरने काय ठरवलं की आपण बिझनेसच्या नावाने एखादी प्रॉपर्टी खरेदी करू, तिथे वापर जरी होत नसला तरी आहे तुमच्याकडे ती ॲसेट